विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भास्कर निफाडे. कालच्या तासाला आपण वाङ्मय प्रकार आणि त्या वाङ्मय प्रकारांची असणारी संकल्पना याविषयी विस्तृत चर्चा केली आणि त्यामध्ये प्रत्येक वाङ्मय प्रकाराचं असणारं वेगळेपण आणि या वेगळेपणातून त्याचं निर्माण झालेलं वैशिष्ट्यपूर्ण रूप या बाबीवर आपण प्रकाश टाकला. आता त्यातलाच एक जो महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे की जो आपल्याला आता अभ्यासाला नेमलेला आहे तो म्हणजे कादंबरी. आता कादंबरीच्या संदर्भामध्ये आपण कालच्या तासाला विस्तृत चर्चा केली की त्याचा एकूण जो काही रचना प्रकार आहे हा कशा प्रकारचा आहे, कादंबरी कशा पद्धतीनं लेखक सादर करत असतो आणि ती सादर करत असताना तिच्यामध्ये असणाऱ्या अनेक घटकांचा विचार किंवा त्या घटकांची मांडणी तो कशी करत असतो या संदर्भामध्ये आपल्याला या तासाला विचार करायचा आहे. मित्रहो, असं म्हटलं जातं की कादंबरी हा एक बृहत वाङ्मय प्रकार आहे. बृहत म्हणजे मोठा अवकाश असणारा आणि या मोठ्या अवकाशामुळे एका मोठ्या कालखंडाला मोठ्या म्हणजे एकूणच व्यक्तिरेखाच्या संपूर्ण जीवनाला तो व्यापून टाकणारा आणि त्याचबरोबर ते व्यापलेपण जे आहे ते प्रकट करणारा वाङ्मय प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून जागतिक वाङ्मयाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला बृहत कादंबऱ्या किंवा खूप मोठ्या कादंबऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण त्याचं उदाहरण घेतलं की लिओ टॉलस्टॉयची जी कादंबरी आहे ही जवळजवळ रशियन व्यवस्थेच्या 100 वर्षाला ती प्रकट करणारी ठरते. त्याचबरोबर महानायकसारखी कादंबरी जी आहे ही संपूर्ण सुभाषचंद्र बोसांचं जे चरित्र आहे त्याला पूर्णपणे व्यापून टाकणारी ठरते. पानिपतसारखी कादंबरी आहे एक संपूर्ण मराठी साम्राज्याचं म्हणजे राईज अँड फॉल्स या 2 टप्प्यामध्ये घडणारा जो काही ऐतिहासिक क्रम आहे ती प्रकट करताना आपल्याला दिसते. अस्तित्वाची कादंबरीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोसलाचा विचार आपल्याला करावा लागतो, हिंदूचा विचार करावा लागतो, भालचंद्र नेमाड्यांच्या किंवा एकूणच त्यांचं जे काही चातुष्टक आहे कादंबऱ्यांचं त्याचा विचार करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की व्यक्ती असेल किंवा राष्ट्र असेल किंवा आणखीन एखाद्या समाज घटकाच्या संदर्भामध्ये असणारा सामाजिक प्रश्न असेल या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कादंबरीकार तो जेव्हा अवकाश किंवा तो कालक्रम जेव्हा निश्चित करतो किंवा घेतो तेव्हा त्याला व्यक्त करण्याचं एक मूलभूत सामर्थ्य या वाङ्मय प्रकारामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं कादंबरीची व्याख्या जेव्हा केली जाते किंवा कादंबरीची व्याख्या करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे त्यांनी त्याचं हे जे स्वरूप आहे कादंबरीचं हे लक्षात ठेवून तिची व्याख्या केलेली आहे. आणि त्यामुळं जीवनाच्या एका व्यापक रूपाला कल्पनाबंधाच्या रूपामध्ये सादर केलं जातं असं जो असा वाङ्मय प्रकार आहे त्याला कादंबरी म्हणावं असं या ठिकाणी फिल्डिंगचं मत आहे. त्याचबरोबर माका देशपांडे यांनीसुद्धा कादंबरी हा एक मोठा भाषिक अवकाश असणारा वाङ्मय प्रकार आहे याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं म्हणजे अनेकांनी ह्या वाङ्मय प्रकाराच्या व्याख्या ज्या केल्या त्या व्याख्या प्रामुख्यानं कादंबरीचा कवेत घेण्याचा जो अवकाश आहे त्याला गृहीत धरून केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याचं एकूण जे रूप आहे त्याचं एकूण जो काही स्पॅन आहे आपण त्याला कालावधी जो म्हणतो आहे हा कालावधीसुद्धा या ठिकाणी गृहीत धरून त्याच्या व्याख्या आणि त्याचं सर्वसमावेशक रूप या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. आता या ठिकाणी कादंबरीच्या या स्वरूपाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे सगळं आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागतं. आणि म्हणून एखाद्या घटनेपासून तर संपूर्णपणे एका मोठ्या कालावधीचं किंवा एका मोठ्या कालखंडाचं प्रकटीकरण करण्याचं सामर्थ्य, मांडण्याचं सामर्थ्य, एक मोठा कालावकाश उभं करण्याचं सामर्थ्य आणि त्याचबरोबर त्यातून विविध व्यक्तिरेखांना सादर करत असताना त्या एकूण परिस्थितीवर भाष्य करण्याचं सामर्थ्य असणारा हा जो वाङ्मय प्रकार आहे तो त्यामुळं वेगळा ठरला गेलेला आहे असं त्याचं स्वरूप आहे. मग असं स्वरूप असणारा हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याचे घटक आहेत. आता कादंबरी ही विविध घटकांनी साकार होत असते आणि ती साकार होत असताना तिच्यामध्ये कथानक आहे हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तिच्यामध्ये येणारं वातावरण आहे, त्यानंतर तिच्यामध्ये येणारी पात्र आहे, त्याचबरोबर भाषाशैली आहे म्हणजे आपण त्याला निवेदन
आणि नंतर लेखकाचा जो काही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोनसुद्धा यामध्ये व्यक्त होत असताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून कादंबरीच्या या सगळ्या घटकांचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येते की या सगळ्यांचं एक युनिट बनतं, या सगळ्यांचं एकरूप असं जे काही रूप येतं त्या रूपानं कादंबरी ही सिद्ध होत असते किंवा ती साकार होत असते. आणि मग ती वाचनीय होते, ती रसिकप्रिय होते किंवा ती एकूण सगळ्या ह्या युनिटला घेऊन जेव्हा येते तेव्हा तिच्यातला जो काही एकसंधपणा आहे तो कलाकृती म्हणून तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी येत असतो. आता उदाहरणार्थ एखादं चित्र जेव्हा आपण पाहतो तर ते चित्र पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की यातला प्रत्येक रंग वेगळा आहे, यातलं प्रत्येक जे काही जो घटक आहे तो वेगळा आहे. आणि परंतु असं आपल्याला जाणवत नाही की चित्राचा एकत्रित परिणाम आपल्याला जाणवतो. आणि मग आपण म्हणतो की अरे काय अप्रतिम चित्र आहे. पदार्थाचं सुद्धा तसंच आहे की एकजीव मिश्रणातून निर्माण होणारं जे काही रसायन आहे किंवा जे काही आपल्यासमोर साकार झालेलं आहे त्याचा युनिट म्हणून एक परिणाम होत असतो, तसा कादंबरीमध्ये आहे. हे सगळे घटक जेव्हा त्याच्यामध्ये येतात आणि एकजीवपणे हे सगळं घडवत जातात तेव्हा त्या कादंबरीला एक विशिष्ट असं स्वरूप प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या प्रत्येक घटकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, या प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र असं स्थान आहे, या प्रत्येक घटकाची एक रचना वैशिष्ट्य आहेत आणि सादरीकरणाची सुद्धा वैशिष्ट्य आहेत. ती या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. आणि म्हणून आपण पहिल्या घटकाकडं आज वळूया आणि तो आहे कथानक. कथानक हा कुठल्याही कलाकृतीचा आत्मा असतो असं म्हटलं जातं की कथानकाशिवाय काही घडू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक आपण साधं काही सांगायचं म्हटलं तरी त्याला एक काहीतरी असावं लागतं, मध्यवर्ती काहीतरी असावं लागतं. आणि त्याच्याभोवती मग कल्पनांची आपण जी काही रचना आहे किंवा कल्पनांचं जे काही अवगुंठन आहे ते करत असतो आणि मग ती घटना आपण साकार करत असतो किंवा सादर करत असतो. आणि त्यामुळं इथंसुद्धा एखादी कादंबरी किंवा एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला आता ही नॅरेटिव्ह आहे किंवा निवेदनात प्रधान हा वाङ्मय प्रकार आहे आणि तो निवेदन प्रधानतेमुळे आपल्याला या ठिकाणी कथानकाच्या माध्यमातून सांगावा लागतो. आता कथानकाची परंपरा काल आपण पाहिली की ती खूप जुनी आहे आपल्याकडे, की अनादी काळा म्हणजे माणसाच्या लोकसाहित्याचा किंवा मौखिक परंपरेचा जेव्हा विकास झाला त्यामध्ये पहिल्यांदा जे अस्तित्वात आलं ते कथा अस्तित्वात आली आणि त्यानंतर आख्यानं अस्तित्वात आली. आणि तोच प्रकार पुढे 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 येत येत त्याच्यामध्ये संरचनात्मक बदल होऊन एक विशिष्ट असं कथानक आणि त्याचं रूप तयार झालं आणि ते त्या कलाकृतीला लालांबूट ठरलं. आणि म्हणून इथं कादंबरीच्या कथानकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कथानक आणि ते कथानक कसं निर्माण करायचं किंवा ते लेखकानं अगोदर ठरवलेलं असतं की त्याला काय म्हणायचं आहे, त्याला काय मांडायचं आहे, कशा पद्धतीनं मांडायचं आहे. आता हा एक निवेदनप्रधान वाङ्मय प्रकार असल्यामुळे लेखकाला काय सांगायचं आहे यापेक्षा कसं सांगायचं आहे ही गोष्ट फार महत्त्वाची असते. आता आपल्याला जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना माहिती आहेत, पण त्या घटना घडत असतात पण त्या मांडलेल्या कशा आहेत. आता एक उदाहरण साधं आपण पाहूया की एखादा आता वृद्धांचा प्रश्न हा समाज जीवनामध्ये आपल्याला माहिती असलेला प्रश्न आहे, किंबहुना जातीव्यवस्थेचा प्रश्न तुम्हाला आम्हाला माहिती आहे. परंतु ह्या प्रश्नाला जेव्हा कलाकार किंवा कलावंत किंवा कादंबरीकार जेव्हा घेत असतो तेव्हा त्याला ते मूळ समाज जीवनामध्ये घडलेलं आहे ते माहिती असतं, पण ते मला साकार कसं करायचं आहे आणि मला ते सादर किती परिणामकारक करायचं आहे ही गोष्ट त्याला लक्षात ठेवावी लागते. आणि मग त्या नेमक्या घटनेला नाट्यमय रूप देण्याचा प्रयत्न हा जेव्हा त्यातून होतो तेव्हा ती कलाकृती ही अधिक आपल्याला अपील होत असते किंवा आपल्याला ती अधिक भिडत असते. आणि म्हणून कथानकाचा विचार देखील करताना आपल्याला या ठिकाणी या घटकाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं किंवा लेखकाला सुद्धा ते द्यावं लागतं आणि त्यातून कथानक ही एक साकारात. आता कथानकाचे जे प्रकार आहेत हे अनेक प्रकारचे आहेत की लेखकाला काय सांगायचं आहे, एखाद्या व्यक्तीचं जीवन सांगायचं आहे, एखाद्या राष्ट्राचं जीवन सांगायचं आहे, अनेक व्यक्तींनी घडवलेलं एक विशिष्ट काही काम आहे त्याचं त्याला दिग्दर्शन करायचं आहे. आणि त्यामुळं कथानकाचे अनेक विषय असू असतात, राजकीय असतात, सामाजिक असतात, पौराणिक असतात, वैज्ञानिक असतात. या सगळ्या विषयांना लेखक जो आहे तो आपापल्या मगदुराप्रमाणे किंवा त्याला जे भावलेलं आहे त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मग हे मांडत असताना एक विशिष्ट कलाकृतीचा एक ढाचा तयार होत असतो, त्याला एक कथानकाचं रूप प्राप्त होत असतं. आणि या कथानकामध्ये
मग विशिष्ट घटनाक्रम जे आहेत ते कलावंतानं किंवा लेखकानं तयार केले असतात. आता कथानकाची रचना ही बऱ्याचदा उत्कंठावर्धक करण्याचा लेखकाचा प्रयत्न असतो. कारण सर्वसामान्यपणे कथानक सांगितलं तर त्याला फारशी काही गंमत त्याच्यामध्ये राहणार नाही, त्याच्यामध्ये नाट्यमयता राहणार नाही, किंबहुना त्याच्यामध्ये वेगळं काय तुम्ही सांगतायत असं आपल्याला जाणवेल. पण कादंबरीची रचना किंवा त्याचा कच्चा खरडा तयार करत असताना घटना प्रसंगांच्या जुळणीतून किंवा घटना प्रसंगांच्या नाट्यमय मांडणीतून कथानक साकार होत असतं किंवा सादर होत असतं असं आपण पाहिलं. आणि मग ही रचना करत असताना लेखक काय करत असतो की त्या कथानकाचे जे अनेक टप्पे आहेत किंवा त्याचे जे काही रचना पद्धतीचे जे काही टप्पे आहेत ते ठरवून घेत असतो. आणि आता उदाहरणार्थ हे जे काही आपण त्याला टप्पे घटना धरूया आणि ह्या घटना लेखकाला इथं लिहायच्या आहेत. आता इथं लिहित असताना ही घटना अधिक नाट्यमय आहे. चौथी घटना जी आहे व्यक्तीच्या जीवनातील ही अधिक नाट्यमय घटना आहे. मग लेखक ती याच क्रमानं घडेल असं काय पाहत नसतो, तर त्याला याच्यामध्ये अधिक उत्कंठा नाट्यमयता कशामध्ये निर्माण करता येईल तसा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून या क्रमाला तो इथं घेतो आणि ह्या क्रमाला तो इथे घेतो अशा प्रकारे ते. आणि म्हणून शेवटची घटना तो पहिल्यांदा घेतो आणि त्याच्यामध्ये नाट्यमयता निर्माण करून प्रेक्षकांना उत्कंठा वाढून किंवा वाचकांना उत्कंठा वाढून हे घडलेलं जे आहे, हे घडलेलं याला कारणीभूत कोण आहे त्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नातून हे पुढचं कथानक सुरू होतं. याला इंग्रजीमध्ये क्लायमॅक्स असं म्हटलं जातं. आपण सिनेमामध्ये एखादी घटना एकदम सुरुवातीला घडलेली पाहतो आणि ही घटना घडवणारा कोण आहे किंवा याच्या पाठीमागं कोण आहे याचा उलगडा हा शेवटी आपल्याला होत जातो. हे कथानकाच्या रचनातंत्राचं एक वेगळेपण आहे आणि त्यातून ते कथानक अधिकाधिक लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा लेखकाचा जो प्रयत्न असतो तो या कथानकामध्ये त्यानं घेतलेलं हे स्वातंत्र्य असतं. आणि म्हणून मला हे कसं सांगता येईल, अधिक नाट्यपूर्णतेने कसं सांगता येईल याचा प्रयत्न हा कादंबरीकार कथानकाच्या माध्यमातून करत असतो. आता ही कथानकं जी आहे किंवा त्याची जी काही पार्श्वभूमी आहे ही अनेक प्रकाराची असू शकते असं आपण पाहिलेलं आहे. लेखकाला काय भावलेलं आहे, कारण कथानकाच्या बाबतीमध्ये लेखकाचं असणारं स्वातंत्र्य हे त्याच्या प्रतिभेनं हे स्वीकारलेलं असतं किंवा त्या प्रतिभेनं त्याच्यावर संस्कार केलेला असतो. माणूस आजचा आहे, लेखक आजच्या काळातला आहे, पण तो लिहितो आहे पौराणिक काळावर किंवा ऐतिहासिक काळावर किंवा काळाच्या पलीकडे असणाऱ्या काळावर. तो जेव्हा लिहितो तेव्हा त्याला एकूण त्याच्या प्रतिभेनं त्या काळामध्ये जावं लागतं आणि तो गेल्यानंतर मग त्या काळची जी काही परिस्थिती आहे, त्या काळची जी काही भाषा आहे किंवा त्या काळचे जे काही सामाजिक संकेत आहेत त्यानुसार त्याला त्या कथानकाची रचना करावी लागते. तर उदाहरणार्थ मृत्युंजय सारखी कादंबरी, आता मी तुम्ही लोकप्रिय असलेल्या कादंबऱ्याची नावं या ठिकाणी का घेतो की ती आपण बहुतेकांनी वाचलेली आहे, किंबहुना त्याच्या संदर्भातलं जे काही वेगळेपण आहे ते आपल्या कानावर गेलेलं आहे. आणि त्यामुळं मृत्युंजय सारखी कादंबरी जेव्हा शिवाजी सावंत लिहितात तेव्हा म्हणजे जवळजवळ 3-4 हजार वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे महाभारताचा तो त्यांना या ठिकाणी आकलन करून घ्यावा लागतो. आणि त्यावेळची संपूर्णपणे व्यवस्था जी आहे सामाजिक, राजकीय, आर्थिक ही सगळी, आणि त्याच्यावर मग अभ्यास करून त्याला ते भाष्य करावं लागतं किंवा त्याला ते लिहावं लागतं. आणि मग या सगळ्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगामध्ये शिरून प्रत्येकाला काय म्हणायचं आहे किंवा काय भूमिका राहिलेली आहे याच्यातून वाटलेली उत्कंठा जी आहे ती उत्कंठा लेखक व्यक्त करीत असतो आणि त्यातून कथानक साकार होत असतं. आता दुसरी कादंबरीचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ती अतिशय गाजलेली कादंबरी की जी मराठी वाङ्मयाच्या एका टप्प्याचं निदर्शन करणारी कादंबरी आहे. मराठीमध्ये अस्तित्ववादाचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न त्या कादंबरीपासून सुरू झाला असं मानलं जातं आणि ती म्हणजे कोसला कादंबरी, ही भालचंद्र नेमाड्यांची कोसला कादंबरी. तर या कादंबरीमध्ये प्रामुख्यानं जो पांडुरंग सांगवीकर आहे तो पांडुरंग सांगवीकर हा तुमच्या आमच्यासारखाच युवक आहे. विशेषतः 20-22चा असणारा युवक शिकण्यासाठी हा पुण्यासारख्या ठिकाणी गेलेला आणि ते जगणं पाहिल्यानंतर जे काही आयुष्य आपण जगतो आहे या आयुष्यामध्ये आपलं स्थान काय आहे किंवा आपल्याला इथं किती या संपूर्ण पोकळीमध्ये जागा आहे. आणि त्यामुळं अस्तित्व शून्यतेचं एक भय निर्माण होऊन या सगळ्या जगण्याकडे तो जेव्हा असं ओंफसपणे पाहतो किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जाणवतं की अरे हे सगळं काही असं म्हणजे आपण इथं कुठंच नाही, सगळे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं जगतात आणि एका नळीच्या जगण्यासारखं, एका नळीतल्या जगण्यासारखं आपण इथं जगतो आहे. या जगण्याचं अस्तित्व काय आहे?
मग याचा परात्म भावाचा शोध तो पांडुरंग सांगवीकर जेव्हा घेतो तेव्हा तो वेगळा न वाटता तो आपल्याला वाटायला लागतो आणि म्हणून काळाचं प्रतिनिधित्व करणारा असणारा तो नायक किंवा पौराणिक काळामध्ये असलेला कर्णासारखा नायक असेल किंवा अर्जुनासारखा कोणी असेल किंवा रामायण काळातला असेल किंवा अगदी महानगरीय कादंबरीमधला नायक असेल, या सगळ्यांना काय म्हणायचं आहे किंवा त्या कथानकातून लेखकाला कुठल्या परिस्थितीचं वर्णन करायचं आहे याच्यासाठी तो या कथानकाचा वापर करत असतो आणि एकूण तो कालखंड जो आहे किंवा त्या काळामधली जी आव्हानं आहेत किंवा व्यक्तीला पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कथानकातून मांडायचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून कथानक आणि त्या कथानकाच्या माध्यमातून लेखकाचं वाचकांपर्यंत पोहोचणं किंवा त्या काळाला व्यक्त करणं जे असतं ते या ठिकाणी घडत असतं. ही बाब या ठिकाणी फार महत्त्वाची असते. आणि मग कथानक हा घटक जो आहे, हा कथानक घटक कादंबरीमध्ये किंबहुना कुठल्याही वाङ्मय प्रकारामध्ये महत्त्वाचा असतोच असतो. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागते. आणि त्यामुळं कथानक वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्याच्या वेगळ्या पद्धतीसुद्धा आता रूढ झालेल्या आहेत. आणि त्यामुळं लौकिक दृष्टीनं कथानक असेलच आधुनिक कादंबऱ्यामध्ये असंही आपल्याला सांगता येणार नाही. बऱ्याचदा परिस्थितीच कथानक म्हणून येत असते आणि त्या परिस्थितीला वेगवेगळे आयाम देण्याचं काम पात्र करीत असतात. आणि त्यामुळं मग आपल्याला बऱ्याचदा कथानक शोधावं लागतं. हे सुद्धा अगदी बदललेल्या कादंबऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आपण जेव्हा जास्त वाचन करत असतो तेव्हा त्या वाचनातून कादंबऱ्यांचे बदललेले जे काही संकल्पना व्यूह आहेत किंवा कादंबऱ्यांचे जे काही बदलते रचनातंत्र आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागतात. आणि मग कादंबरी आणि तिच्या भोवतालचं असणारं बदलतं वातावरण हे सुद्धा आपल्या लक्षात घेता येतं. अर्थात हा जरी कालखंडीय बदल किंवा वाङ्मयामध्ये होत असलेला बदल असेल किंवा परिस्थितीनं घडवलेला या ठिकाणचा बदल असेल, परंतु तरीही मूलभूत कलाकृतीचा जो काही एक ढाचा असतो, मूलभूत कलाकृतीचं काही एक जो रूपबंध असतो, तो रूपबंध या ठिकाणी प्रकट होताना कथानकाचा विचार आपल्याला करावाच लागतो. आणि त्यामुळं कथानक हा घटक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढील तासाला आपण यातला महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पात्रचित्रण. आणि पात्रचित्रणातून कथानकाला किंवा एकूणच कादंबरीला एक रूप मिळत असतं किंवा तिचं जे स्वरूप आहे ते वाचकांच्या मनापर्यंत पोहोचत असतं. त्या घटकाचा विचार आपण पुढील तासाला करणार आहोत आणि तो म्हणजे पात्रचित्रण. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.